या घडीची सगळ्यात मोठी बातमी, धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करतील। काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना मुंडे राजीनामा देत असल्याचं सांगण्यात आलंय। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी मुंडे राजीनामा आज देतील असं मुख्यमंत्र्यांना सांगितलंय आणि थोड्याच वेळात धनंजय मुंडे आपल्या माणसाकरवी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागच्या आठवड्याभरापासून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा यावरती खलबतच झाली, मात्र मुख्यमंत्र्यांकडून 2 वेळा क्लीन चिट देण्यात आल्यामुळे राजीनामा घेण्यास उशीर झाला असं सांगितलं जात आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, थोड्याच वेळात धनंजय मुंडे राजीनामा देतील असं कळतंय, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी मुख्यमंत्री यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली होती आणि याच बैठकीमध्ये धनंजय मुंडे राजीनामा आज देतील अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं। ज्या पद्धतीच्या सध्या लोकभावना आहेत आणि धनंजय मुंडेंवर होत असलेले सातत्यानं आरोप, त्यामुळे खरं तर आठवड्याभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं धनंजय मुंडेंचा आपण राजीनामा घेतला गेला पाहिजे अशा पद्धतीची एक भूमिका घेतली होती। मात्र मुख्यमंत्र्यांकडून 2दा धनंजय मुंडेंना क्लीन चिट देण्यात आली होती। संपूर्ण विषय कोर्टात पेंडिंग आहे अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडून होते त्यावेळेस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं योग्य नाही अशा पद्धतीचा एक सूर पक्षामध्ये होता आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला उशीर झाला अशी बाब आता समोर येताना पाहायला मिळते। रात्री उशिरा जी देवगिरी निवासस्थानी बैठक झाली त्या बैठकीतच मुंडेंच्या राजीनाम्याचा निषेध करण्यात आलं आणि त्यानुसार आज धनंजय मुंडे राजीनामा देतील। थोड्याच वेळात त्यांच्या माणसाकरवी हा राजीनामा दिला जाईल। आज धनंजय मुंडे कामकाजात सहभागी होण्याची शक्यता खूप कमी आहे, मात्र आजच राजीनामा थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि त्यानंतर कदाचित मुख्यमंत्र्यांकडूनच ही बाब जी आहे ती जाहीर करण्यात येईल। खरं तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनच मंत्रिमंडळाची नियुक्ती होत असते, त्यामुळं हा राज्यपालांकडे विषय जाणार नाहीये, हा थेट मुख्यमंत्र्यांकडे विषय जाईल आणि थोड्या वेळामध्येच धनंजय मुंडे आपल्या पदापासून मुक्त होताना आपल्याला पाहायला मिळतील। निलेश, या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भूमिका नेमकी काय? म्हणजे काही वेळापूर्वी बातमी आली की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते, पण राष्ट्रवादीकडून तशी सकारात्मकता नव्हती। आता कळतंय की मुख्यमंत्र्यांकडून 2 वेळा क्लीन चिट देण्यात आली आणि त्यामुळे राजीनामा घेतला गेला नाही। नेमकी मुख्यमंत्र्यांची भूमिका काय यात? आपण सातत्यानं पाहिलं असेल, ज्यावेळेस माध्यमांमध्ये या सगळ्या विषयांसंदर्भात विचारलं जायचं त्यावेळेस स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जात होतं की हा मुद्दा जो आहे हा कोर्टामध्ये पेंडिंग आहे, तो कोकाटेंचा असेल किंवा मुंडेंचा असेल। सुरुवातीला ज्यावेळेस त्यांना प्रतिक्रिया दिली होती त्यावेळेस अजित पवारांच्या माध्यमातून म्हणजे अजित पवार याबद्दल निर्णय घेतील असं ते म्हटले होते। मात्र त्यानंतर माध्यमांमध्ये ज्यावेळेस त्यांना हा प्रश्न विचारण्यात येत होता की मुंडेंचा राजीनामा का होत नाहीये, त्यावेळेस सातत्यानं हा विषय जो आहे हा कोर्टात पेंडिंग आहे अशा पद्धतीचं सांगितलं जात होतं आणि ज्यावेळेस एखादा अहवाल येईल तो अहवाल आल्यानंतर यावर भूमिका घेतली जाईल किंवा यावर निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीची एक प्रकारे क्लीन चिट देण्याचा प्रकार झाला होता आणि त्यामुळेच पक्षात देखील मुंडेंचा राजीनामा घ्यावा की न घ्यावा अशा पद्धतीची एक संभ्रमाची भूमिका पाहायला मिळत होती आणि त्यामुळेच एक आठवडा या गोष्टीला उशीर झाला अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला पक्षातीलच वरिष्ठ सूत्रांना दिलेली आहे। काही वेळातच या सगळ्या विषयासंदर्भामध्ये अजित पवार देखील बोलण्याची शक्यता आहे। अजित पवार सध्या मंत्रालयात पोहोचल्यात, मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा होतोय हे आता निश्चित झाले आणि थोड्या वेळामध्येच राजीनाम्याची जी प्रत आहे ती धनंजय मुंडेंचा जो माणूस आहे जवळचा व्यक्ती तो मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सुपूर्द करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।